अमरावतीच्या विकासाला आता वायुगती प्राप्त झाली आहे। अमरावतीच्या विमानतळाचं आणि धावपट्टीचं विस्तारीकरण पूर्ण होऊन आज पहिलं विमान अमरावतीत दाखलही झालं। मुंबईतून थेट अमरावतीला विमानानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते दाखल झाले। अमरावती विमानतळाचं उद्घाटन, दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं। या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्त्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे। कारण साऊथ ईस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होते आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील। जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील, जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील। आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाचं विकासाचं विमान मात्र तेच आहे। त्याच गतीने आम्ही पुढे जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।